अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगेचं जे आंदोलन आहे की त्याने घोषणा केली आहे. मात्र अभिजित दिप्ती किंवा काँग्रेस पार्टी सगळे तरुण देशात आले, देशात सरकार विरोधी एक वातावरण तयार झालं, सरकारची नामुष्की झाली. या आंदोलनाला सुद्धा मनोज जरांगेच्या सरकारमधल्या कुणाचा तरी पाठिंबा आहे आणि मग ते विषय डायव्हर्ट करायचा असा विषय चालू होता. हे बघा, तुम्ही खूप खूप काहीतरी मोठा विषय मला विचारला. हा इश्यू बेस्ड आंदोलन होतं. कुठलं इश्यू बेस्ड जंतर मंतरचं आंदोलन हा इश्यू होता की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 15, 16, 17 दिवसानंतर राजकीय पार्ट्या त्यामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकाटीला विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थ्यांनीच लाट्याकाट्या झेलल्या, विद्यार्थ्यांनी पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन इश्यूवरती काम केलं. ही झेंजीचा करिश्मा आहे. मी झेंजीला पहिल्या दिवसापासून म्हणतोय, जो युवक आहे, ज्याच्या हातामध्ये डिजिटल मीडिया आहे, तो या देशाचं संरक्षण करण्यामध्ये निश्चित नाही मात्र रोल. तुम्ही आता असं म्हटलं मनोज जरांगेच्या आंदोलनाला सरकारमधल्या एखाद्या पार्टीचा पाठिंबा आहे. हे बघा, आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी सरकारमधले लोकही मनोज जरांगेला फिडिंग करतात, चावी देतात. विरोधातली माणसंही त्यांना चावी देतात. मनोज जरांगे या महिन्यात कुणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कुणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कधी विखेंना श्रेय देतात, कधी विखेंना शिव्या घालतात, कधी फडणवीसांची आयमाई काढतात. आता फडणवीस चांगले म्हणतात. त्यामुळे मनोज जरांगेंनी संविधानिक भूमिका घ्यावी. राजकारण्यांच्या तालावर मनोज जरांगेंनी काम करू नये. त्यामध्ये तुमची फसवणूक होईल, मराठा समाजाची फसवणूक होईल.